मी जन्मल्यावर सुद्धा मला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा मला मंडपातली वाईट आल्यावर आनंद झाला. कारण कसं आहे, माझा माईकवर लई जीव असतो. माझा जीव आहे बारका. गावागांना ओरडले गचकले तर पुढच्या तारखा कोण करणार मला. आणि लोकांना काही घेणं देणं नाही बाबा, ही महाराज गेला तर दुसरा तयार करतात. पण माझ्या जीवाची बेजारी बळे ना शक्ती बोलू नये या युक्तीप्रमाणे वापर. कारण आतापर्यंत मीच तुम्हाला दिसत होते, मला तुमचे गोड चेहरे दिसले. वा वा वा, इतका आनंद झाला ना. चला विषयाकडे वळूया. गोड चिंतन आहे महाराज. सप्ताह आहे महाराज. सप्ताह म्हणजे साधी गोष्ट नाही. सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि अर्धा काल्याचा. म्हणजे किती? 7.5 दिवस. वर्षातली 7.5 जावी म्हणून केला जातो तो सप्ताह. आता हे झालं थोडं विनोदी, थोडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करूया. आपल्या वर्षभरात दिवस असतात 365. बरोबर आहे? 365. आता याची बेरीज करा. बेरीज 3, 6 आणि 5. 6 आणि 3 9. 9 आणि 5 14. 14 हा आकडा आला. तुम्ही म्हणताल आकड्याचा आणि सत्याचा संबंध काय? लक्ष देऊ नाही का? एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, बाबा संसार कसा असावा? म्हातारी माणसं सांगतात संसार असावा 16ने. कसा असावा? 16ने. 16ने म्हणजे कसा? सुखाचा. 16ने. आता हा कसा झाला? 14ने. 16ने झाला का? 365 मधले मोजून 7च दिवस बाजूला काढा, राहिले 358. आता बेरीज करा. 5 आणि 3 8 आणि 8 झाला का 16ने? कधी झाला? 7 दिवस बाजूला काढले तेव्हा. आता तो काही ताटातला भात एका बाजूला काढून ठेवायला नाही महाराज. मग 7 दिवस फक्त तुम्हीच नाही, तुमचं मन सुद्धा इथं असलं पाहिजे. आणि फक्त कीर्तनापुरतं नाही, 7ही दिवस काकडा, हरिपाठ, प्रवचन, पारायण, भजन सगळ्याला असलं पाहिजे. निष्ठा कीर्तनापुरतं आलं की काय सुद्धा भेटत नाही. हा मग देऊ प्रसादावर फुरक्या मारले होते महाराज. तसलं करायचं नाही. सगळ्याला आलं तर सुख आहे, नाही तर ते म्हणतात लय बोलू नका उठून जाईल. तसं काय आपलं म्हणलंय बोलायची मी पंचायत हो. लय बोलावं तर माणसं ऐकायला तयार. टाळ्या वाजवा म्हणावं तर काय गॅरंटी नाही. म्हणतात तुझं काय कारण आहे मला वाजवा म्हणायचं. बरं नीट बसा म्हणावं तर ती म्हणतात बसलो हीच नशीब समज. लय अवघड आहे. आणि पण खरं सांगते बरं का, माणसाने हा जो मंडप आहे ना हा लग्नाचा नाही माऊली. हा जो मंडप आहे ना हा ढवाळ जेवणाचा नाही माऊली. हा जो मंडप आहे ना हा नाव ठेवायचा नाही माऊली. हा मंडप आहे ना हा धर्म मंडप आहे. कसला मंडप आहे? धर्म मंडप आहे. या मंडपामध्ये आलं ना माऊली, त्या मंडपामध्ये आलं ना असं वाटलं पाहिजे माता माऊल्या, असं वाटलं पाहिजे लई दिवसाला सासरवास सहन करते, आता मी माझ्या माहेरात चाले काय के. एवढा आनंद या मंडपात झाला. त्या मंडपात बसला ना माऊली, इतक्या कर्तव्यदक्षपणे बसलं पाहिजे. इथं बसलेला प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे मी कीर्ताला बसलोय ना तो शहाजी राजे म्हणून बसलोय. आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्ताला बसली आहे ना ती आई जिजाऊ म्हणून बसते. एवढ्या कर्तव्यदक्षपणे कीर्तन ऐकलं पाहिजे. मी कायम सांगते माऊली कीर्तनामध्ये माणसाने 3 नियम पाळावेच. कीर्तनामध्ये नाही त्या गोष्टी तुम्ही नियम पाळता, मग कीर्तनात पाळायलाच हवे. कारण नियमाने केला जातो तो परमार्थ आणि वाकडा तिकडा केला जातो तो संसार. परमार्थ हा नव्हे, लेकुराच्या गोष्टी करायचा आहे ना नीट नेटकाच करायचा, सुशिक्षितपणेच करायचा, प्रेमानेच करायचा. गाव धडागट परमार्थ करायचा, मना काकडा म्हणजे ढ्या ढ्या पांढरंग असं नाही करायचं. सुशिक्षितपणेच परमार्थ करायचा. सुशिक्षितपणे म्हणजे कर्तव्यदक्षपणेच करायचा. कीर्तनात 3 नियम पाळायचे. पहिला नियम, कीर्तनामध्ये ताट बसायचं. ताट खास करून मागचे, पाठीमागचे पुरुष मंडळी ताट खेटर घालून टंगडं पसरून टंगडं वर करून कीर्तनाला बसायचं. ताट बसायचं. ते म्हणतात त्याचा काही संबंध? या मातीनं आपल्याला शिकवलंय बाबा, पोटाची कळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा कणा ताठच असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रात्रीला आभाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रात्रीला आभाळाची साथ आहे, मोरेन पण वाचणार नाही मर्द मावळ्याची साथ आहे. माती जलवाना. त्यामुळे कणेत ताट ठेवा. कीर्तनाचा दुसरा नियम, चेहरे हसरे ठेवा. हसरे 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 हसरे
बसायचं, आनंदी राहायचं. हे बघा, मी काय तुमचं वाटोळ केलं? तुमच्या बांधाला माझा बांध, मी तुमच्या शेजारी राहत, मी काय तुमची मिहुनी, मी काय तुमचा जावाई, मी काय तुमचा इवाई, मी काय तुमची इनबाई, मी काय तुमची भाऊजाई, मी काय तुमची ननन, तुमचा माझा संबंध. म्हणजे आताच माघारी गेलं बरोबर ना, खुशाल म्हणताय संबंध नाही महाराज, संबंधच नाही का तुमचा माझा? काय विठ्ठला कशाला कीर्तन करतीस तू? असं झालं मला. असं नाही हो, हा जो संबंध आहे ना महाराज, हा नात्याच्या पलीकडचा आहे. हा जो संबंध आहे ना, हा रक्ताचा नसला तरी प्रेमाचा आहे महाराज. हा जो संबंध आहे ना, अरे एखाद्या वेळेस रक्ताची नाती तुटतील, अरे एखाद्या वेळेस आई लेकराचं नातं तुटेल, अरे एखाद्या वेळेस नवरा बायकोचं नातं तुटेल, पण हे भक्ताचं आणि भगवंताचं नातं कधीच तुटणार नाही. हे सगळ्यात पवित्र नातं, आणि आपण सगळे भक्त आणि तो भगवंत असं आपलं नातं आहे महाराज. आपण भक्ताचे भक्त आहेत, भाऊ भाऊ आहेत आपण, भाऊकी आहे आपली, कुशल नाही म्हणताय. चला जागेवर या. म्हणून महाराज आनंदी राहा. आनंदी राहायचं कारण आहे, जे दिलंय कुणी दिलंय? तुम्ही बोलत जा बरं. बोलला तर कीर्तनाचं निघाले महागारी, आपलं काय लढलं नाही. हा, हे काही एकट्यानं मुक्त घेतलंय इथं, पटपट बोलायचं. दिलाय ते कुणी दिलाय? पुरुष मंडळी. कुणी दिलाय? सासरे ना. बोलतंय जरा माझ्या उजव्याला. कुणी दिलं? देवानं. माता माऊल्या. कुणी दिलं? सगळं झाल्यावर कुणाकडे जायचंय? अट्टहास कुणासाठी घातला सत्याचा? सुखप्राप्ती कुणापासून होणार आहे? तुमची काळजी कोण करणार आहे? शेवटी साथ कोण देणार आहे? मग तुम्हाला काळजी करायची गरज, चिंता करायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज. अरे अरे अरे, चला जाग्यावर या. गरज आहे तर सगळं 8 तास चाललंय महाराज. काय गरज आहे महाराज? आता सगळं काही खोटं निघालं हो महाराज. धर्मकारण खोटं निघालं, राजकारण खोटं निघालं, समाजकारण खोटं निघालं महाराज. कालही आजही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर खरं काय असेल, जर सत्य काय असेल, तर तो फक्त वारकरी संप्रदाय, ह्याच्या पलीकडे दुसरं सत्य नाही. या सत्यात आपल्याला जगायचंय. चल, म्हणून ऐकणं गरजेचं आहे. म्हणून आनंदी राहा, कारण करणारा तो आहे, नेहणारा तो आहे, तारणारा तो आहे. सगळं त्याच्याच नावाने चाललंय, नाव आपलंय. लक्ष देऊन ऐका बरं का. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करती हो तुम कन्हैया. लक्ष देऊन ऐका बरं का बसता मंडळी, शब्दाला शब्द ऐकायचा. करती हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करती हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा पटवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से ये नाम हो रहा है. देवा करतोस नाव माझं, आणि याच नावाला आमची माणसं बोलतात. चला, म्हणून आपलं काहीच नाही महाराज, आनंद घ्यायचं. खरं सांगू काय, सगळी माणसं लाईनीवर येत्या, लाईनीवर लाईनीवर लाईनीवर. फक्त देवानं माझं एक ऐकावं, त्या पांडुरंगाने माझं एकच ऐकावं बरं का. ऐरवलीकर, पांडुरंगाने माझं एकच ऐकावं. फक्त या महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पाट्याच्या हातात द्यावं. अशी माझ्याकडे नाराज तुमची जी माळकरी माळकरी त्याच्याच वावरात पाव. जी माळकरी नाही ती दुसऱ्याचं चांगलं बघून बघू बघूच यायला पाहिजे. जी गावात सप्ताह असून इकडे येत नाही, घरी पालतं पडतं, सोमवार बघत नाही, एखादच बघत नाही, दारू
चितल मटण खात तसल्या जातीला तर आज रानात गाठला एकट्यालाच. आणि त्याच्यावर निस्त्या गारा एकट्यावरच असा झुडपिणार आणि पुन्हा वर्ण विचारला आता कसं वाटतंय मला पाहिजे गारगार. कसं आहे देवानं माझं ऐकायसाठी तुम्हीच माझं ऐका. कीर्तनाला नसलाय ना तिसरा नियम हाताने टाळ्या आणि मुखाने राम आलंच पाहिजे विठ्ठल. वाजवलं पण माझ्या रूप करण्यासारख्या वाजवलं टाळी वाजवलं म्हणतात. आणि जरा जर दावा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. महाराज तुम्ही प्रेम नाही देत तर ज्ञान नाही देऊ शकत बरं का. माझ्या ज्ञानाचा काहीच फायदा नसेल कारण भावे विना भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती. देवाचं नाव घ्यायचंय पण गुण गाईन आवडी प्रेमाने उगा घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही बरं का. भक्ती करायची आहे पण भगवंताला आवडेल. कारण आमचं लय अवघड आहे आम्ही स्वार्थी लोक. भक्ताचे 4 प्रकार महाराज आदम आदमाचं मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आधम मानतो पण मान्य करायला तयार नाही आधमाधम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम. स्वतः तर परमार्थ करतात पण स्वतः बरोबर लोकांनाही परमार्थ करायला लावतात हे झाले उत्तम. आता आम्ही मोडतो मध्यम प्रकारामध्ये करतोय परमार्थ कोण नाही सगळे परमार्थ करतात पण कसा जसा आम्हाला येईल जसा आम्हाला जमेल जसा आम्हाला पटेल. आम्ही गणपती बसवणार पण समोर नाचणार. आम्ही शिवजयंती करणार पण पिऊ धिंगाणं घालणार. आम्ही सगळं करणार पण आम्हाला हवं देवाचं कोण विचार करतो गरजच नाही ना. फार विचित्र लोक. काल रथ सप्तमी झाली बरोबर. आता मावल्या तुम्हाला विचारते उपास सुटले ना. आयरवलीच्या माझ्या सुटले हा सुटले. मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला केलता का बोलत जावं तुम्ही. बाईची जात उलटी हो बोल म्हणून तिथं बोलणार नाही आणि यांचं आयुष्य गेलं का बस म्हणून तरी अजून का बसली ना चालूच आहे इथं बोलत. भजनाची कशी तुला लाज वाटते पिक्चरला कशी तू पुढे बसते तरी माझी नवल वाटतं मला नवल. कारण तर सोडा म्हाताऱ्या त्या सुद्धा चष्म्यातनं बघत्यात तुझ्या त्या जीव रंगला अगं म्हातारा तिकडं गुंगला लक्ष नाही तुझं. हे बघा माता माऊल्या द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री सारखी व्यवस्थापिका नाही. लेकुराच इथं जाणे माय मागुलीचे चित्र. आईशिवाय कोणाला काय करणार आहे पण आमची आई कशी निघाली त्याला आम्ही काय करणार आहे. आम्हाला लेकरापेक्षा जास्त टीव्ही महत्वाची. आम्हाला लेकरापेक्षा जास्त आमचं शरीर महत्वाचं हो की नाही. हे बघा माता तोंडाला खड्डे पडले तर एखाद्या क्रीमने झाकता येते एखाद्या पावडरने झाकता येते. 2-4 फाउंडेशनचे लेप लावले तरी झाकता येते. तोंडावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकता येईल पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगते माता माऊली तोंडावरच्या डागापेक्षा आचरणावरच्या डागावर कायम लक्षात ठेवा. ते जाऊ द्या हो तुम्ही कसे दिसता याला कोणी खात नाही. तुम्ही कसे आहात याला फार माणसं विचार करतात. दररोज आरशासमोर उभे राहिला की आरशाला एक प्रश्न विचारतात. तो प्रश्न असा असतो मी कशी काय प्रश्न असतो मी कशी दिसते. आज एअरिंग्स मॅच झालेत का. आज बँगल्स मॅच झालेत का. साडी व्यवस्थित आहे का. नीला व्यवस्थित झाल्यात का. पदर व्यवस्थित केलाय का. टिकली व्यवस्थित लागली आहे का. भांग व्यवस्थित पडलाय का विचारता की नाही. आता आज घरी गेले की नाही आरच्या समोर उभे राहायचं आणि प्रश्न वेगळा विचारायचा. आरशाला विचारायचं मी कशी आहे. मी आई म्हणून कशी आहे. मी बहीण म्हणून कशी आहे. मी सासू म्हणून कशी आहे. मी सून म्हणून कशी आहे. मी भाऊजाई म्हणून कशी आहे. मी नणंद म्हणून कशी आहे. आणि आरुषा मी एक भारतीय स्त्री म्हणून कशी आहे. हा प्रश्न आरुषाला विचारा आणि याचं उत्तर जर तुम्हाला भेटलं ना तुमच्या जीवनाचं कल्याण झालं हो. फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं पाहिजे आणि त्या आत्मीयतेचा प्रश्न आहे तो तुम्हालाच विचारावा लागेल. लोकांना विचारून फायदा
नाही, चल जाग्यावर. बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. काल केला नसेल पण बऱ्यापैकी सणाला करतो. केला. स्वतःला जी पोळी करता ती केवढी असते? आई रवलीच्या बाया स्वतःच्या ढेऱ्याला जी करता गिळाया ती पोळी केवढी असती? चांगली ताटभर असती की नाही? म्हणजे देवाला करता ती केवढी असती? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं कर बोलला. इमानदारीने सांगा, देवाची केवढी असती? एवढीच असते की नाही? अजून तोंड घेऊन गोय म्हणते. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे का देवाला एवढीच ठेवता? पण तुम्हाला काय वाटतं? मंदिरात असतो तेवढा, देवघरात दिसतो तेवढा देव तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतका विशाल पांडुरंग. देवाचं लग्न होतं महाराज, तेव्हा सुंदर गाणं आहे बघा. या पंढरपुरात काय वाचत काचत सोन्याचं पाशिंग लक्ष्मी सोन्याचं पाशिंग लगी लग्न देवाचं महाराज ते काय आमच्यासारखं असणार आहे का? आमच्या लग्नात जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं आमदार व्हायची लायकी होय आपली. पोरीच्या पायात आमदार झाला मी असा अजून ऐकला नाही. भिकारी झालेले लय बघितले महाराज, पण आमदार हे बघा. पोरांनो, मी तुमच्या बहिणीसारखी प्रेम करू नये अशा मताचे मी. या वयात प्रेम नाही करायचं तर केव्हा करायचं? पण कुणावर करायचं नाही ऐका. प्रेम करा, बिनधास्त करा, पण आपण ज्याच्यावर प्रेम करावं त्याची तेवढी पात्रता पाहिजे. महाराज कोणाची लायकी नाही आपण त्याच्यावर प्रेम करावं. आणि तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ना ते प्रेम नाही. एका महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही. एक जवळ असताना दुसरीकडे बघतं त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम कशाला म्हणतात लक्ष देऊन ऐका. जे निर्वासनिक असतं, जे निस्वार्थी असतं, जे निरपेक्षित असतं, जे तुकोबरायांनी पांडुरंगावर केलं, जे जनाईंनी विठ्ठलावर केलं, जे शबरीने रामावर केलं, जे सुदामाने श्रीकृष्णावर केलं, जी आमची आरतीतली पोरं देशावर करतात, जी आई लेकरावर करते त्याला प्रेम म्हणतात. तुम्ही करता की फक्त वासना येते, वासना, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. म्हणून वासनेला प्रेमाचं नाव देऊ नका. प्रेम करायचं ना, अरे बिनधास्त करा, पण कुणावर? काली कमली बाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली बाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. अरे काली कमली बाला, आवाज बड़ा बड़ा. काली कमली बाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. मेरा यार है, दिलदार है, मेरा प्यार है, संसार है. काली कमली बाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली बाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. याला प्रेम म्हणायचं. याच्यावर करा
नवरा बायकोवर करते ते सुद्धा प्रेम नाही, बायको नवऱ्यावर करतो ती सुद्धा प्रेम। सब पैसे के भाई, अपना नहीं है कोई। तुम्हाला माहित नाही बाया आगाव, तुम्हाला काहीच माहित नाही। वर्षभर तुमच्याच खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढते त्या, तीच दिवाळीला घेऊन जाते, त्याची साडी घेते आणि तीच तुम्हाला आनंद दाखवते। बघा माझ्या भावानं घेतली, जिनं असं केलं तिला मनातून हसू आलं। आणि 80% बाया असंच करतात। आय नो व्हेरी वेल बरं का। म्हणून माता मावल्या कायम लक्षात ठेवा बरं का, आपण फार गोड आहोत, फार गोड आहोत। फक्त आपण आपलं व्यवस्थित टिकवलं गेलं पाहिजे। आपल्यासारखं श्रीमंत जगात कुणी नाही, कारण देवाने त्यांना अनेक अनमोल गोष्टी आपल्याकडे दिलाय, गर्भ आपल्याकडे दिलाय, संततीला जन्माला घालण्याचा अधिकार आपल्याकडे दिलाय, त्या घराला सांभाळण्याचा अधिकार आपल्याकडे दिलाय, बरोबर आहे की नाही? असे किती अधिकार आहेत जे आपल्याकडे आहेत जे त्यांच्याकडे नाही, बरोबर आहे की नाही? मग एवढे अधिकार आपल्याकडे असताना जर आपण आपल्या फक्त आचरणामुळे वाया जात असाल, जर आपण फक्त आपल्या तोंडामुळे वाया जात असाल, थोडं गप ठेवा की त्याला। तुमचं तोंड तिकडलं इकडून हिकडलं तिकडं एवढं करतो महाराज, बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही। म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नाही आता, तुमचं लग्न झालं नाही का? पुढे बसले का ब्रह्मचारी? हा बोला जा ना पटापटा, माझं झालं ना तुम्हाला विचारायला लागले, तुम्ही बी गप्पच बसायला लागलाय, पटपट बोला। नेता का बायकोला कुठं सोडता? असं मला बोलच आहे। पंपाच्या बाहेर त्याचं कारण असतं, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मत। हॅलो, ह्या माईक सारखं आपलं जीवन कधी करून सांगता येत नाही, तर एवढंच आहे। ह्याला जनरेटर लावा येतो, सगळं लावा येतं, पण ह्याचा जनरेटर एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची म्हणा। या जनरेटर शिवाय हे चालायचं राटीच हाय केवढा जीव मारा, एवढं देह त्याचाही भरोसा नाही। देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल त्याशी काळोबा खाईल, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, सांसें रुक जाएगी चलते चलते, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का। काही खरं नाही महाराज याचं, म्हणलंय नका नात्याच्या आधी जाऊ, नाराज नातं ना नातं, नातं टिकतं हो, नातं टिकतं, कधी टिकतं? विश्वास असेल तर नातं टिकतं। मग ते भगवंताचं भक्ताचं असो, नवरा बायकोचं असो, मित्रा मित्राचं असो, नाहीतर बहीण भावाचं असो, म्हणून आपला भगवंतावर एवढा विश्वास असला पाहिजे।